राज्यातील 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन देणारा हा व्हिडिओ आहे। राज्यातील 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार मेडिकल सुविधा मिळावी म्हणून राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे व त्या निर्णयाच्या अनुषंगाने शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे। राज्यातील 60 वर्ष वयावरील आता सर्व ज्येष्ठ नागरिकांची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये वर्षातून 2 वेळेस मेडिकल चेकअप हे मोफत केले जाणार असून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आठवड्यातील 2 दिवस ज्येष्ठ नागरिकांच्या मेडिकल चेकअपसाठी चाचणीसाठी राखीव ठेवण्यात येतील। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस व गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड उपलब्ध होणार आहे। मग मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आपण हे जे आभा कार्ड आहे ते नेमकी काय आहे ते समजून घेऊ। मित्रांनो, आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर। आता हे जे कार्ड आहे यामध्ये नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती ही साठवली जाते। हे जे कार्ड आहे ते एक प्रकारे आधार कार्ड सारखेच असते ज्यावर 14 अंकी नंबर असतो आणि मग या नंबरचा वापर करून रुग्णाची मेडिकल हिस्ट्री ही माहिती करून घेता येते। त्यामुळे हे जे आभा कार्ड आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर मग हे आभा कार्ड तुम्ही काढून घेतलं पाहिजे। चला तर मग मित्रांनो, पाहूया महाराष्ट्र राज्य शासनाने जो या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तो नेमकी काय आहे। तर पहा मित्रांनो, समोर तुम्हाला स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे 15 फेब्रुवारी 2024 चे शासन निर्णयाचे परिपत्रक दिसत आहे, ज्याचा विषय आहे शासकीय वैद्यकीय त्याचप्रमाणे दंत महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याबाबत। म्हणजेच गव्हर्नमेंट जे मेडिकल कॉलेजेस आहेत, त्याचप्रमाणे जे डेंटल कॉलेजेस आहेत, त्याचप्रमाणे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणे संदर्भातला हा शासन निर्णय आहे। मग मित्रांनो, या शासन निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील सर्व वैद्यकीय आणि त्याचप्रमाणे दंत अतिविशेषोपचार महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून 2 वेळा मोफत आरोग्य चाचणी तपासणी करण्यात यावी। त्याचप्रमाणे सदर आरोग्य तपासणीची नोंद आभा कार्ड HMIS प्रणालीमध्ये घेतली जाईल। ज्येष्ठ नागरिकांची राज्यातील 1.5 कोटी संख्या विचारात घेता सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी डॉक्टर व संबंधित चाचणी तपासण्याकरिता आठवड्यातील 2 दिवस राखीव ठेवण्यात येतील। सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीत दुर्दैवाने काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अटी व शर्ती अनुसार उपचार देखील करण्यात येतील। सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड उपलब्ध करून देण्याची सुविधा असावी। संचालनालय अधीनस्थ संस्थेत पॅलेटिव्ह केअर वार्ड यांची टप्प्याटप्प्यात वाढ करण्यात यावी। त्याचप्रमाणे मित्रांनो, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांनी वरील सूचना सर्व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या निदर्शनास आणावेत व त्या सूचनांचे तंतोतंत पालन होईल यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी। अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी सदर योजनेच्या माहिती फलक रुग्णालयाच्या परिसरातील प्रथमदर्शनी भागात लावावे जेणेकरून अधिकाधिक लोकांना या संदर्भातील माहिती ही मिळू शकेल। महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांच्या
आरोग्यासंबंधित घेतलेला अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय आहे। तरी तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर मग या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ उचला। मित्रांनो, या निर्णयानुसार, या सुविधेनुसार ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून 2 वेळेस मोफत मेडिकल चेकअप होणार आहे। अतिशय महत्त्वाची बाब आहे मित्रांनो, याचा फायदा घ्या आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची इन्फॉर्मेशन ही मिळू शकेल आणि त्यांनाही याचा लाभ घेता येईल। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून सर्वांना याबद्दलची इन्फॉर्मेशन ही मिळेल। धन्यवाद मित्रांनो।